जय महाराष्ट्र. सचिन सुभाष राणे जुचंद्र. आज आपण आलो आहे सुरूची जवळपास चौपाटीकडे आलो आहे. वसईला चौपाटीकडे आपण आलो आहे. पाहू शकता सुंदर असा चंद्र आणि सुंदर असं समुद्र. वसई चौपाटी पाहू शकता. पाहू शकता बघा पाण्याचं सुंदर असं किती सुंदर वाटतं बघा दिसावा. वाळू आणि हा समुद्र, असं सुंदर निर्मळ वातावरण. पहा तुम्ही सुद्धा या वसई चौपाटीला. बघा ही लाइटिंग आहे, तिथे आपला गाव असेल कदाचित. पहा बघा संध्याकाळच्या वेळेस असं निर्मळ वातावरण, शुद्ध हवा. क्वचितच लोकांना हे लाभत असेल, कारण त्यासाठी फिरावं लागतं आणि फिरण्यासाठी आरोग्य चांगलं पाहिजे. आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही फिरू शकता. म्हणून आपलं आरोग्य चांगलं ठेवा, तर तुम्ही सगळ्यात जास्त आनंद घेऊ शकता. आणि आरोग्य चांगलं कशामुळे राहतं? व्यसन करू नका, गुटखा खाऊ नका, तंबाखू खाऊ नका, गांजा, चरस, सिगरेट यापासून दूर राहा, तर आरोग्य चांगलं राहील. आणि ज्याचं आरोग्य चांगलं तो आताच्या काळामध्ये या रोगजंतूंच्या काळामध्ये निर्मळ आरोग्य निर्भीडपणे जगू शकतो. जर आरोग्याची ज्याला चिंता असेल तर त्याने व्यसन सोडा. आणि बघा या समुद्रासारखं जी घाण आहे ती बाहेर काढा, फेकून द्या. जे घाण आहे ते समुद्रसुद्धा आतमध्ये ठेवत नाही. बघा समुद्राचा एक नियम आहे, समुद्र आपल्या शरीरामध्ये म्हणजे आपल्या पाण्यामध्ये सुद्धा घाण ठेवत नाही, तो बाहेर काढतो. तसंच आपण पण काही अयोग्य गोष्टी असतात ज्याचा आपण विचार करू शकत नाही, अशा गोष्टीसुद्धा आपण बाहेर काढल्या पाहिजे. शरीरामध्ये स्थान देऊ नका घाणेरड्या वस्तूंना, तरच तुमचं आरोग्य चांगलं राहील, सुखी राहील आणि या जीवनाचा आनंद तुम्हाला घेता येईल. जीवनाचा आनंद वाईट प्रवृत्तीपासून, वाईट गोष्टींपासून दूर राहण्यामध्येच आहे, त्या जवळ करण्यामध्ये आनंद नाही. काही जणांना वाटतं की परमेश्वर आल्यावर विचारेल वरती गेल्यावर की तुला जमिनीवर पाठवलं, तू काय केलंस इथे पृथ्वीवर पाठवून? काय नाही केलंस आणि वरती आलास, असं काहींचं म्हणणं असतं. मित्रांनो, व्यसन करून काही मिळत नाही. चांगलं निर्मळ आरोग्य राहण्यामध्येच आज सगळ्यांचं भलं आहे. कारण आता ज्या गोष्टीमध्ये अन्नामध्ये भेसळ आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ आहे, प्रत्येक ह्याच्यामध्ये प्लॅस्टिक असतं, काय असतं जेवणाच्या पदार्थांमध्ये, अन्नपदार्थांमध्ये कुठल्या काय ह्याच्यामध्ये केमिकल असतं, त्याच्यामुळे सगळी वाट लागते. तर आता असं व्हायला नको. जे शुद्ध आहे ते खा, घरची भाजी भाकरी खा, त्याच्यातच चांगलं आहे. बाहेरचं ते चायनीज, तेलकट बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी बाहेर खाऊन ते कधी काळचं काय असतं ते चिकन बिकन मटन शुद्ध बनवलेलं असतं की नाही ते त्यांना माहिती. तर सुंदर निर्मळ आरोग्यासाठी बाहेरचं सुद्धा खाणं सोडून द्या
आणि आता हे पाणी वाढत चाललं आहे, त्याच्यामुळे मी पण परतीचा मार्ग अवलंबतो. आणि व्यसनं असतील तर आजच सोडा. बघा, व्यसनांमुळे माणसं ताकद नाही राहत अंगामध्ये, आणि ही व्यसनं डायरेक्ट मेंदूवर परिणाम करतात. आणि ज्याचा मेंदू त्याच्या ताब्यात नसेल तर तो माणूस कोलमडून जाईल. तर बघा, समुद्रसुद्धा घाण आपल्या पोटात ठेवत नाही. तर आपणही वाईट गोष्टींना, वाईट प्रवृत्तीच्या आपल्या शरीरामध्ये, आपल्या आजूबाजूला सुद्धा स्थान देऊ नका. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.